नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वैद्य अनघा डफळापूरकर शुभंकर आयुर्वेदच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपण सध्या मधुमेह आणि आयुर्वेद याविषयी माहिती घेतो आहोत. मागील भागामध्ये आपण पाहिलं की आचरणाच्या पद्धती, चुकीच्या पद्धती या मधुमेहासाठी किती कारणीभूत ठरतात ते. आता या भागामध्ये आपण तेच आचरण कसं सुधारता येईल आयुर्वेदाच्या सल्ल्याने ते पण बघूयात. सुखार्था सर्व भूतानां मता सर्वा प्रवृत्तयः सुखंचन विना धर्मात तस्मात् धर्मपरो भवेत. इथे धर्म म्हणजे रिलिजन या अर्थी अजिबात नाही बरं का. इथे धर्म म्हणजे शरीर धर्म. हे जे आपल्याला शरीर मिळालेलं आहे त्याच्या आरोग्यासाठी आपण ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत तो म्हणजे शरीर धर्म असतो. तर खरं तर आपल्याला आयुष्यामध्ये सुख मिळवायचं असेल तर ते फक्त पैशाने मिळत नसतं किंवा आरोग्य हे पैशाने आपल्याला विकतही घेता येत नसतं. आरोग्य जर आपल्याला कमवायचं असेल तर आपलं मनाचं सातत्य त्याच्यामध्ये पाहिजे. आपल्याला ही जाणीव पाहिजे की हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे, त्याची निगा आपण राखणं गरजेचं आहे. तर त्या अर्थाने सुखार्था सर्व भूतानां मता सर्व प्रवृत्तया व्हायला पाहिजे. या अर्थाने सगळ्या लोकांची प्रवृत्ती शरीराच्या धर्मासाठी व्हायला पाहिजे. किती सुंदर सांगून ठेवलं आहे ना आपल्याला. पण आपण याचा अजिबात इम्प्लिमेंटेशन आपल्या आयुष्यामध्ये करत नाही. तर या अर्थाने आयुर्वेद सांगतो की दिनचर्या हा एक मोठा अध्याय आयुर्वेदाने सांगून ठेवलेला आहे. मोठा विषय आहे हा. आयुर्वेद म्हणजेच काय आहे तर आयुष्याचा वेद आहे. सुखी समृद्ध आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभण्यासाठी जे उपाय सांगितले जातात त्याच्यापैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे दिनचर्या आहे. आता हीच दिनचर्या आपल्याला मधुमेहापासून कसं वंचित करते हे आता आपण एक एक मुद्द्यानुसार उलगडून पाहूयात. दिनचर्याचा पहिला भाग काय येतो तर लवकर उठणे. त्यासाठी आचार्य सांगतात ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषः. ज्याला स्वस्थ राहायचं आहे आयुष्यभर, आयुष्याची रक्षा करायची आहे त्या लोकांनी सगळ्यांनी ब्राह्ममुहूर्तावर उठावं. आता ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय असतं? साधारणतः सगळ्या ऋतूंचा ॲव्हरेज घेतलं तर 6 हा सूर्योदयाची वेळ ठरवली तर त्याच्या अलीकडे 1.5 तास म्हणजे साधारणतः 4:30 वाजताचा जो काळ, 4 ते 4:30चा जो काळ आहे पहाटेचा, तो म्हणजे ब्राह्ममुहूर्त. अरे बापरे, तुम्ही हे काय सांगताय आम्हाला 4:30ला उठायचं? पण हो, ज्यांना स्वस्थ राहायचं आहे आणि ज्या मधुमेहीचे जे उपद्रव आहेत त्यांच्यापासून वंचित राहायचं असेल तर हे टाळायचे असतील आणि क्वालिटी ऑफ लाईफ स्वतःला मिळवायची असेल तर लवकर उठण्यापासून पर्याय नाही आहे. या लवकर उठण्याने काय काय फायदे होतात ते आपण बघूया. एक तर लवकर उठायचं आहे म्हणजे आपल्याला रात्री लवकर झोपावं लागतं. आणि जागरण हा जो एक हेतू आहे, ही जी एक समस्या आहे सध्याची सगळ्याच वयोगटामध्ये, तिच्यावरती फुली मारली जाते. लवकर झोपलं की आपोआपच लवकर जाग येणं साहजिकच आहे. ती जी वेळ आहे ब्राह्ममुहूर्ताची ती वेळ आहे वाताची. वाताचं काळ आम्ही त्याला म्हणतो. म्हणजेच काय, सगळ्या ज्या गती आहेत, गतिशील असतो ना वात, तर सगळ्या गती ज्या आहेत त्या काळामध्ये प्रवाहनशील असतात. म्हणजे मुख्य फायदा त्याचा काय होतो मधुमेहींमध्ये तर सगळ्या मधुमेहींमध्ये बहुतांशी मलविबंध म्हणजे कॉन्स्टिपेशनची तक्रार असते. बरेचसे लोक हेच सांगत असतात की आम्ही बरेचसे चूर्ण घेतो, काढे घेतो, गोळ्या घेतो, कॅप्सूल्स घेतो, पण आम्हाला रोजची संडास काही नीट होत नाही. तर ही मलमूत्र निष्क्रमणाची जी क्रिया आहे ती जर व्यवस्थित करून घ्यायची असेल तर ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा सारखा दुसरा उपाय नाही आहे. त्यामुळे ह्या काळामध्ये वाताची जी बहिर्निष्क्रमणाची गती आहे ती मेंटेन केली जाते. चयापचय क्रिया जी आहे शरीराची म्हणजे आपला आहार शरीरात गेल्यापासून त्याचे योग्य रीतीने ॲसिम्युलेशन होऊन धातू बनणं आणि नको असलेल्या गोष्ट मला वाटते बाहेर काढणं, ही सगळी प्रक्रिया ब्राह्ममुहूर्तावर उठल्याने अतिशय नियंत्रित होते. आणखीन दुसरा मोठा फायदा हा आहे तरुण वर्गांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा किंवा ज्यांना अभ्यास करायचा आहे त्या सर्वांसाठी हा काळ पाठांतरासाठी आणि अध्ययनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ह्या काळात केलेलं पाठांतर हे अतिउत्तम पद्धतीने लक्षात राहतं, अगदी तुम्ही म्हातारे होईपर्यंतसुद्धा. जसं मी मागच्या भागामध्ये म्हणत होते की आपण नुसत्याच गोष्टी
आपल्या गॅजेट्समध्ये डंप करत राहतो, माहिती घेतो ठेवून देतो, माहिती घेतो ठेवून देतो. पण पाठांतराची ज्यांना सवय होते, या काळात अध्ययनाची ज्यांना सवय होते, त्यांना ते ज्ञान हवं त्या वेळेला रिप्रोड्यूस करता येतं. जसं की आम्ही लोक जेव्हा आमचं सगळे ग्रंथ जे आहेत ते श्लोकांमध्ये उपलब्ध आहेत. जर का आम्ही म्हटलं की हां ग्रंथांमध्ये सगळं आहे, कशाला काय पाठांतर करायचं, तर आयत्या वेळेला जेव्हा एखादी केस समोर येते आणि त्या अवस्था निर्माण होतात, त्यावेळेला जर तो पर्टिक्युलर श्लोक लक्षात असेल तर अतिशय अचूक चिकित्सा पद्धती आम्हाला करता येते. त्या अर्थाने हे झालं आमच्या फील्डमधलं. पण असं व्हेरियस फील्ड्समध्ये वेगवेगळ्या स्तरावरती रिप्रोड्यूस जे करायचे आपल्याला असलेली माहिती, ती या काळात केलेल्या पठनाने अत्यंत उत्तम पद्धतीने होते. तसंच सगळ्या इंद्रियांचं जे क्षमत्व आहे, पंचेंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय असतील, ज्ञानेंद्रिय असतील, ती सक्षम राहण्यासाठी या काळात उठणं फार गरजेचं आहे. त्यामुळे हल्ली जे रोग दिसतात, अल्झायमरसारखे आजार आहेत की जे धातुक्षयाने झालेले असतात, त्यासारख्या आजारांमध्ये ही जी सवय असेल लवकर उठण्याची, ती अतिशय फलदायी ठरते किंवा हे असे आजारच होऊ नयेत यासाठी ती अतिशय उपयुक्त ठरते. तर त्यामुळे ब्राह्ममुहूर्तावर उठणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं समजून आज तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल तर आपल्या सगळ्या कुटुंबामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की हे का करायचं, कशासाठी करायचं. लहान मुलांमध्ये हे जर रुजवलं तर त्यांना मोठेपणी आणखीन वेगळं सांगायची गरज राहत नाही. पण आज ज्यांना हे माहिती नसेल त्यांनी हे नक्की इम्प्लिमेंट करावं आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांनी तर डेफिनेटली या गोष्टीचा उपयोग करून बघावा. नक्कीच सकारात्मक रिझल्ट त्याच्यामधून मिळत असतात. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. शरीराला आयास देणारी कुठलीही गोष्ट व्यायाम असं आपण म्हणू शकतो. पण तो कसा पाहिजे? तुम्ही खूप दिवसभर कष्ट केले म्हणजे तो व्यायाम होतो का? किंवा त्याने तुमच्या शरीराला काही हानी पोहोचत नाही का? तर हानीच पोहोचते. अतिश्रमाने हानीच पोहोचते. त्यामुळे जे लोक म्हणतात नाही आम्ही भरपूर दगदग करतो, आम्ही भरपूर कष्ट करतो, त्या कष्टाने मधुमेहासारख्या आजारामध्ये त्याचा फायदा होऊ शकत नाही. कारण त्याने तुमच्या धातूंची हानी होत असते, धातूंचं उपचय होत नाही. आपल्याला अशा प्रकारच्या क्रिया पाहिजे आहेत की ज्या शरीराला स्थिरता देणाऱ्या आहेत, शरीराला बळ देणाऱ्या आहेत. त्याला व्यायाम म्हटलं जातं. शरीरचेष्टा या चेष्टा स्थैर्यार्था बलवर्धिनी देहव्यायाम संख्याता मात्रया तम उपाचरेत. म्हणजे शेवटचा स्टांजा खूप महत्त्वाचा आहे. मात्रया तम उपाचरेत. जेवढी तुमच्या शरीराला अपेक्षित मात्रा आहे व्यायामाची, त्या मात्रेमध्ये व्यायाम करणं खूप गरजेचं असतं. आता ही कुठली मात्रा आहे बरं? प्रत्येक व्यक्तिसापेक्ष जर व्यायाम सांगायचा असेल तर तेही खूप सोपं करून ठेवलं आहे. आचार्य सांगतात की तुमचा श्वास जेव्हा तोंडातून सुरू होतो व्यायाम करताना, तेव्हा समजावं की तुमच्या शरीराच्या निम्म्या शक्तीचा व्यायाम तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. तिथेच थांबणं हे योग्य असतं. किंवा जेव्हा तुमच्या कपाळावरती, नाकावरती आणि काखेमध्ये घाम यायला लागतो, तेव्हा असं समजायला काही हरकत नाही की देहशक्तीचा अर्धशक्ती व्यायाम हा झालेला आहे. ती प्रत्येकाची व्यक्तिसापेक्ष मात्रा आहे. ती 10 लोकांमध्ये सेम असेल का? तर नाही. प्रत्येकाच्या बळानुसार ती असेल. त्यामुळे व्यायाम जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा तो सरधोपट सांगत नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, त्याचं शरीराचं बळ वेगळं असतं, त्याची आहाराचं पॅटर्न वेगळा असतो, त्याची प्रकृती वेगळी असते, त्याचं वय वेगळं असतं. या सगळ्यावर आधारित त्यांना व्यायाम सुचवला जातो. व्यायामाचे फायदे काय आहेत? तर ते बरोबर मधुमेहाची जी संप्राप्ती घडते, जे पॅथोजेनेसिस घडते, त्याला बरोबर विघटन करणारे आहे. लाघवम कर्म सामर्थ्यम दीप्तोग्नी मेधसक्षयः विभक्तगणगात्रत्वम व्यायामात उपजायते. म्हणजे काय? लाघव, शरीराला हलकेपणा येणं. कर्मसामर्थ्य, जे तुम्ही काम करता आहात ते ऑप्टिमम लेवलला करता येणं. कितीतरी मधुमेहामध्ये असं आढळतं की सगळं ठीक असतं, ब्लड शुगर लेवल कंट्रोलला असते, तरी पण खूप श्रम जाणवत असतात, थकवा आलेला असतो. तर ह्या गोष्टी व्यायामाने आपल्याला काढता येतात. दीप्तोग्नी हे तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा अग्नी प्रदीप्त असणं म्हणजे अग्नी चांगल्या पद्धतीने काम करत असणं, म्हणजेच मेटाबॉलिझम चांगल्या पद्धतीने होत असणं, हे व्यायामाने घडतं. मेदसक्षय, हा मेदाचा क्षय होणं, स्थूलता तर असतेच डायबेटिक पेशंटमध्ये,
ती स्थूलता घालवण्यासाठीचं अतिशय उत्तम साधन कुठलं असेल तर व्यायाम आहे. विभक्त घनगात्रत्व म्हणजे काय? मेदाचा क्षय झाल्यानंतर म्हणजे बऱ्याचदा असं दिसतं की मेद कमी होतो शरीरातला, इंच लॉस पण झालेला असतो, पण शैथिल्य खूप असतं. मांस हे सुघटित राहत नाही, त्याचं थुलथुलीत बनलेलं असतं. अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर नुसती औषधं किंवा आहाराची रचना नाही चालत, तर त्याला व्यायामच करायला लागतो. तर असे अनेक फायदे की जे बरोबर मधुमेहाच्या परिणामांच्या विरुद्ध आहेत ते व्यायामाने साध्य होतात. तर हे खूप मोठं साधन आहे आपल्याकडे. आपली जीवनशैली जर चुकीची होत असेल तर ती बदलण्यासाठी व्यायाम हे अतिशय उत्तम साधन आहे. तर तो कशा पद्धतीने आपण लोकांना सांगू शकतो, त्याचे काही क्रायटेरियाज असतात. जसं की मगाशी मी म्हणलं की प्रकृतीनुसार ज्यांची कफपित्त प्रकृती आहे त्यांनी अर्धशक्ती करावा, पण ज्यांची वाताची प्रकृती आहे, जे मुळामध्ये स्थूल नाही आहेत, कृश मधुमेही आहेत, त्यांनी मात्र हवा म्हणजे इतका अर्धशक्तीसुद्धा व्यायाम करून चालत नाही, त्याहून कमी करावा लागतो. आणि हे लोकांना सांगावं लागतं, कारण ऐकलेलं काय असतं, नाही रोज तुम्ही 1 तास चाला. ती कृश व्यक्ती असते, ऑलरेडी दमलेली असते, तिने रोज 1 तास जर चाललं तर तिचं काय होणार आहे? तिच्या शरीरामध्ये हानीच होणार आहे. तिचे धातू कधीही सुपाचित होणार नाही आहेत किंवा त्यांच्यामध्ये जाणवणारं श्रम दौर्बल्य कधीच कमी होणार नाही आहे. त्यासाठी तुमची प्रकृती काय आहे त्याच्यावरती पण व्यायामाचं स्वरूप काय असावं ते ठरवलं जातं. शरीराचं बळ कसं आहे? जे स्थूल प्रमेही आहे, स्थूल म्हणजे जे ओबेस डायबेटिक आहेत, त्यांच्यामध्ये चांगल्या अगदी 1-1.5 तासांचा व्यायाम पण होऊ शकतो. पण जे अबलवान आहेत, जे कृश आहेत, ज्यांच्यामध्ये मुळातच बळ कमी आहे, त्यांच्यामध्ये मात्र आपल्याला चंक्रमण किंवा दुसरे जे व्यायाम, योगासनं, असे जे व्यायाम असतात ते सांगावे लागतात. नक्की त्यांच्यामध्ये आपल्याला जोर बैठका, सूर्यनमस्कार किंवा जे जास्त एनर्जी घेणारे व्यायाम आहेत ते सांगून चालत नाही. तिसरा प्रकार असतो की ज्यांचा आहार कसा आहे. आहार जर तुमचा स्निग्ध असेल, तुमच्या आहारामध्ये तुपाचा, दुधाचा समावेश असेल, तर त्या लोकांनी चांगल्या प्रकारे व्यायाम करायला हरकत नसते. पण ज्यांचा आहार हा कोरडा आहे, शुष्क आहे, त्यांच्यामध्ये ऑप्टिमम लेवलचा व्यायाम करून चालत नाही. आणखीन प्रकार असतो की आजार तुम्हाला कुठल्या प्रकारचा आहे. समजा तुम्हाला अस्थिभग्न झालेला असेल, फ्रॅक्चर झालेला असेल, तर त्या मधुमेही आहे आणि अस्थिभग्न असेल, तर कसंही करून मला व्यायाम करायलाच पाहिजे म्हणून त्या काळामध्ये व्यायाम करून चालत नाही. म्हणजे डूज अँड डोंट्समध्ये जे आहेत, व्यायाम कधी करावा आणि कोणी करावा, त्याच्यामध्ये अस्थिभग्न, ज्यांना ताप येऊन गेलेला आहे, ज्यांच्यामध्ये उरक्षता आहे, ज्यांच्यामध्ये राजयक्ष्माची संप्राप्ती आहे, अशा लोकांनी व्यायाम करू नये असं सांगितलेलं आहे. तर असे वेगवेगळे क्रायटेरियाज असतात व्यायाम सुचवण्यासाठीचे. ते तुम्ही तुमच्या वैद्यांकडे जाऊन फिक्स करायला पाहिजे की तुमच्या शरीराला कुठला व्यायाम हा महत्त्वाचा आहे. व्यायाम कुठले या संदर्भात पण विवेचन आढळतं. त्याच्यामध्ये चंक्रमणाचा जो व्यायाम आहे तो मधुमेहींसाठी अतिउत्तम असं सांगितलं आहे. चंक्रमण म्हणजे काय? तर पायी चालणं. त्याच्यामध्ये अध्वा एक प्रकार असतो, म्हणजे खूप जास्त पायी चालणं. तर खूप जास्त पायी चालणं आहे हे साहस असतं, ते कधी करून चालत नाही. म्हणजे मला चालणं चांगलं आहे म्हणून मी कितीही किलोमीटर चालले तरी काही हरकत नाही असं करून चालत नाही. कारण चंक्रमणाचा जो अतियोग आहे, म्हणजे चालण्याचा जो अतियोग आहे, त्याच्यामध्ये खूप सारे दुष्परिणाम आहेत. अंगसाद आहे, हाडांची झीज होणं आहे, पाददौर्बल्य आहे, त्याच्यामध्ये श्रम आहेत. हे सगळ्या गोष्टी जर आपल्या टाळायच्या असतील तर चंक्रमणाचा अतियोग करून चालणार नाही आहे. साहस या क्षेत्रामध्ये पोहणे, पळणे, टेकडी चढणे अशा पण गोष्टी असतात. हल्ली आपण बघतो की लोक 40शी नंतर, म्हणजे आता वयाची मर्यादा आपल्याला जर बघायची असेल तर कुठल्या वयामध्ये कुठला व्यायाम करावा याची पण एक मर्यादा असते. तर लहान मुलांमध्ये जे व्यायाम सांगतो आपण त्याच्यामध्ये मैदानी खेळांशिवाय वेगळे किंवा कवायतींशिवाय असे दुसरे व्यायाम सांगून चालत नाही. तरुण वर्गामध्ये नक्की जोर बैठका, सूर्यनमस्कार, नियुद्ध म्हणजे जुदो कराटेसारखे व्यायाम किंवा जिमिंगसारखे व्यायाम हे आपण नक्की सांगू शकतो. जिमिंग करताना पण त्याच्यामध्ये सरदोपटपणा येऊन चालत नाही की जे कोणी येतील त्यांना 1.5 तासाचा व्यायाम केलाच पाहिजे असं करून चालत नाही. ते पण तुम्हाला तुमच्या वैद्यांकडनं जाऊन की मी हे व्यायाम जिममध्ये करणार आहे तर ते बरोबर आहेत की नाही हे ठरवावं लागतं. अन्यथा त्याचे दुष्परिणाम होणारच असतात.
तर वयानुसार पण लहान मुलांमध्ये वेगळे, तरुण वर्गासाठी वेगळी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये असं दिसतं की चालत असतात, ते वर्षानुवर्ष चालत असतात, पण तरीही त्यांचं पोट कमी होत नसतं. शुगर कंट्रोलला असते, पण विशिष्ट अवयव जे मेदाने संचित झालेले असतात ते कधी कमी होताना दिसत नाही. मग अशा लोकांमध्ये आणि जे अबलवान आहेत, जसे 60च्या वरचे लोक आहेत, त्यांना काहीतरी कवायतीसारखे व्यायाम हे सांगावे लागतात. जसं की पोटाचा घेर जर कमी होत नसेल तर त्याच्यासाठी प्लँक्स असतात किंवा क्रिसक्रॉस असतं किंवा लेग पुलिंग असतं. हे सगळे जे व्यायाम आहेत ते यूट्यूबवरती उपलब्ध आहेत, ते आपल्याला बघावे लागतात. पण विशिष्ट अंगप्रत्यंगांना विशिष्ट वेळामध्ये म्हणजे काउंट्स करून हालचाली देणं हे फार इथे महत्त्वाचं असतं. कमरेचे जर घेर कमी होत नसेल तर कमरेला ट्विस्ट देणं हे जास्त महत्त्वाचं असतं. या अशा व्यायामांमध्ये बलहानी कमी होते, पण त्या भागामध्ये साठलेला जो मेद आहे तो कमी होण्यासाठी नक्की मदत होते. आता जे अतिशय दुर्बळ लोक आहेत की ज्यांना व्यायाम करणं शक्य नाही, म्हणजे चालण्याचा सुद्धा व्यायाम करणं शक्य नाही, त्या लोकांमध्ये काय सांगता येईल? त्या लोकांना हे सांगता येईल की तुम्ही जितक्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज करता येतील, घरातल्या घरात का होईना, म्हणजे आपल्याकडे आता सगळीकडे रिमोट्स असतात. कुठल्याही गोष्टी जर समजा टी व्ही बंद करायचा असेल तर त्याला रिमोट असतो, किंवा लाईट बंद करायचं असेल तर बऱ्याच घरांमध्ये हल्ली लाईटसाठी पण रिमोट्स असतात. तर तसं करायच्याऐवजी दार उघडायचं असेल तर स्वतः जाऊन दार उघडायचं, टी व्ही बंद करायचं असेल तर मेन स्विच ऑफ करायला स्वतः जाऊन उठायचं, कधीतरी स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, किंवा अगदी जवळच्या दुकानात जायचं असेल तर तिथे जाऊन पायी चालत जायचं. म्हणजे तुम्हाला जर 1-2 किलोमीटर जर चालणं शक्य नसेल तर अशा गोष्टी करायच्या. म्हणजे ज्या गोष्टींनी तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज वाढतील, तुमचं चलनवलन वाढेल, एका जागी बसणं थांबेल, त्या गोष्टी तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. आणखीन पण काही गोष्टी आहेत की जसं आता मांडी घालून बसणं हे आपल्याला अगदी दुरापास्तच झालेलं आहे. जेवायला पण बसताना आपण टेबल आणि खुर्चीचा वापर करतो, तर त्यावेळेला खाली बसून समजा आपण जेवलो तर जेवणाचा आस्वादही चांगला घेता येतो शांतपणे, पचन पण चांगलं होतं, आणि शिवाय आपले सगळे अवयव हे दुमडलं जाणं, सांधे दुमडलं जाणं ही जी प्रक्रिया आहे आणि त्यातून जे घर्षण होतं शरीरामध्ये, अंतर्घर्षण, ते महत्त्वाचं आहे. व्यायाम हा प्रकार कसा आहे? बहिर्घर्षणाचा आहे, म्हणजे अंतर्घर्षणाचा आहे, की आतले सगळे अवयव सांधे एकमेकांना घासले जातात, त्यातनं जी एनर्जी उत्पन्न होते त्यातून मेदाचा क्षय होत असतो. तर ह्या गोष्टी साध्या साध्या गोष्टींनी पण होतात. जसं की स्वप्नसुख जे असतं की मऊ गादीवरती झोपणं, किंवा आस्यासुख हा जो एक कारण आहे मधुमेहांसाठीचं. आस्यासुख म्हणजे काय? तर सोफ्यावरती, मऊ सोफ्यावरती बसणं नेहमीच. तर आपण बघतो की आपल्या सगळ्यांकडे असे सोफे असतात किंवा आपण गादीवरती झोपतो, पण असं जर आपण ठरवलं की कडक जमिनीवर झोपायचं आहे किंवा सतरंजीवर झोपायचं आहे किंवा बसताना कडक अशा आसनांवरती बसायचं आहे, तर त्यांनीसुद्धा शरीरातला हा जो मेद साठलेला असतो तो कमी व्हायला मदत होते. शेवटी मधुमेहामध्ये दुसरं काही नसतं, एक तर कफसंचिती जास्त असते, म्हणजे काय? स्थूलत्व, घनता ही जास्त झालेली असते, किंवा विषविषितपणा आलेला असतो मांसाला आणि मेदाला, चिकटपणा आलेला असतो, शरीरातलं पाणी वाढलेलं असतं. त्या सगळ्याच्या विरोधात ज्या गोष्टी आपण करू शकतो, शरीराला कष्ट देणाऱ्या ज्या गोष्टी करू शकतो, त्या सगळ्या या व्यायामाच्या अंडर येतात. त्या फक्त कोणाला कसा सूट होतो त्या पद्धतीने तो करत राहिलं आणि नित्यनेमाने करत राहिलं तर त्याचे अतिशय उत्तम फायदे मिळतात. आपण एखादी गोष्ट आज केली, 2 दिवस केली, 10 दिवस केली, नंतर सोडून दिली, अशा गोष्टी असतात ना, त्या करणंच टाळावं. म्हणजे काही वेळेला असं होतं की 40 नंतर अचानक असं व्हायला लागतं, कॉन्शियसनेस येतो, हेल्थ कॉन्शियसनेस, की आता आपण काहीतरी व्यायाम सुरू करायला पाहिजे, म्हणून लोक अचानक टेकडी चढायला जातात, पळायला जातात, कोणी मॅरेथॉनमध्ये भाग घेतं, कोणी डान्स क्लासेस जॉईन करतं. पण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या 40 नंतर करण्याच्या गोष्टी नाहीत, किंवा त्या अचानक करण्याच्या गोष्टी नाही आहेत, त्या सात्म्य व्हायला पाहिजेत. तुम्हाला टेकडी जरी चढायची असेल तरी तुम्ही आधी चलनवलन तुमचं वाढवलं पाहिजे, आठवड्यातून एकदा टेकडी चढणं सुरू केलं पाहिजे, आणि मग नंतरच त्याचा प्रयत्नपूर्वक असं तुमचं शरीरबळ वाढवलं पाहिजे की तुम्ही त्या गोष्टी करू शकाल. पण अचानक एखादी गोष्ट तुम्ही करू लागला तर त्याचे नक्कीच दुष्परिणाम हे दिसणार.
कितीतरी मॅरेथॉन पळणाऱ्या लोकांमध्ये नंतर संधिवात होतो, त्यांचे गुडघे झिजतात, त्यांच्यामध्ये अनेक वाताचे रोग होतात. तर हे टाळण्यासाठी ज्या गोष्टी सातत्याने आयुष्यभर आपण करू शकतो त्या गोष्टी जर तुम्ही व्यायामामध्ये इन्कॉर्पोरेट केल्या तर त्याचा फायदा मधुमेहींमध्ये खूप जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. हे झालं अंतर्घर्षणाचं. बहिर्घर्षणामध्ये काय काय होऊ शकतं, तर आता व्यायाम झाल्यानंतर फक्त व्यायाम करून शरीराला सोडून द्यायचं असं नाही आहे. व्यायामाचे प्री रिक्विजिट्स आहेत आणि आफ्टर म्हणजे त्याच्यानंतर करण्याच्या गोष्टी पण आहेत. जसं की व्यायामाच्या आधी जेवून चालत नाही किंवा खाऊन चालत नाही किंवा जेवण पचत असताना व्यायाम केलेला चालत नाही. तसंच व्यायामानंतर कोरडं शरीर ठेवणं हे चुकीची गोष्ट आहे. एकतर शरीराला मर्दन करायला पाहिजे, म्हणजे अंग चेपणं हे जे आहे हे करून घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अभ्यंग, तेलाने शरीराला मसाज देणे आणि तो जंटल मसाज देणे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तेल जिरलं गेलं पाहिजे. प्रत्येक आपल्या त्वचेची जी पोर्स असतात त्याच्यामधनं तेल आतपर्यंत जायला पाहिजे. आणि त्यासाठी वेगवेगळी तेलं आपण मधुमेहींमध्ये त्या दोषांच्या आधिक्याने वापरू शकतो. मधुमेहींमध्ये असं आढळतं की त्यांच्या पायांमध्ये दौर्बल्य हे खूप मोठ्या प्रमाणात असतं, तर त्यांना पादाभ्यंग हा करणं भाग असतं सगळ्या व्यायामानंतर आणि त्यातल्या त्या चंक्रमणानंतर. म्हणजे मग त्यांच्या पायाच्या हाडांची झीज होणं किंवा पायांच्या तळव्यांची आग होणं, पायांमध्ये दुखणं, पिंढ्या दुखणं या गोष्टी होणार नाहीत. जर का अभ्यंग केला नाही तर काही दिवसांनी काय होतं, व्यायाम करून करून हे जे मसल्स असतात पायाचे असेल किंवा शरीराचे कुठलेही ते ताठ व्हायला लागतात. त्यांच्यामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी असते ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळे उलट व्यायामाचे परिणाम होण्याच्या ऐवजी दुष्परिणाम हे जास्त व्हायला लागतात. साखर कंट्रोलमध्ये राहते पण शरीर तसं राहत नाही, म्हणजे शरीराला वेदना होत राहतात आणि त्यामुळे ते व्यायामाचा कंटाळा यायला लागतो. तर हा कंटाळा न येण्यासाठी आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी, मांस सुघटित राहण्यासाठी व्यायामानंतर अभ्यंग करणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे कोणीही मधुमेही तुम्ही आत्तापासून व्यायाम करण्याची सुरुवात करणार असाल तर त्याच्यामध्ये ही नक्की गोष्ट लक्षात ठेवायची की व्यायामाचा वेळ आणि नंतरचा एक 15-20 मिनटाचा अभ्यंगाचा वेळ हा तुम्हाला स्वतःसाठी काढून ठेवायला लागेल. अभ्यंगासारखं दुसरं आणखीन एक बहिर्घर्षण चिकित्सेमधलं तत्त्व आहे ते म्हणजे उद्वर्तन. उद्वर्तन म्हणजे काय, आपण कधीतरी दिवाळीमध्ये उठण्याने आपल्या शरीराचं घर्षण करत असतो. हीच घर्षण प्रक्रिया जर जे स्थूल प्रमेही आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये ओबेसिटी आहे अशा लोकांनी जर अभ्यंगानंतर विशिष्ट अशा तुरट कडू अशा रसांच्या वनस्पतींची जी चूर्ण असतात त्यांनी जर उद्वर्तन केलं तर त्यांचं मांस सुघटित राहण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. या लोकांमध्ये घाम पण खूप येत असतो, त्या घामाला वास पण खूप येत असतो. त्या सगळ्याचा निचरा होण्यासाठी उद्वर्तन ही प्रक्रिया अत्यंत फलदायी ठरते. म्हणजे आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं, एकतर लवकर उठणं, त्याच्यानंतर व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे, व्यायामानंतर अभ्यंग महत्त्वाचा आहे, अभ्यंगानंतर साबण वापरण्याच्या ऐवजी उद्वर्तन ही प्रक्रिया ही खूप महत्त्वाची आहे. ह्या चारही गोष्टी ह्या शरीरामध्ये विविक्तता म्हणजे पोकळी निर्माण करणाऱ्या असतात. म्हणजे जे घट्ट झालेलं शरीर आहे तुमचं त्याला मोकळं करणारे असतात, आपल्या सगळ्या सिस्टीम्स मोकळ्या करणाऱ्या असतात आणि त्याचं जर सातत्य ठेवलं तर त्याचा फायदा आपल्याला साखर नियंत्रित ठेवणे आणि मधुमेह ओव्हरऑल ॲज अ डिसीज कंट्रोलमध्ये ठेवणे, त्याचे पुढचे जे उपद्रव आहेत त्यांना आपण बाण घालू शकतो. याच्यानंतर आणखीन एक व्यायामाच्याच प्रकारामध्ये सांगायची गोष्ट राहिली की ज्या लोकांमध्ये चिंता ही गोष्ट असते, स्ट्रेस इंड्यूस डायबिटीज ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये प्राणायामाचं महत्त्व हे खूप आहे. प्राणाचा आयाम म्हणजे प्राण म्हणजे वायू, त्याचा आयाम आहे, त्याच्यावरती नियंत्रण ज्या गोष्टीने ठेवता येतं ती गोष्ट म्हणजे प्राणायाम. तर त्या प्राणायाम करताना सुद्धा आणखीन एक गोष्ट त्याच्यात उद्धृत अशी होते की मनाचं जे धृती हे कर्म आहे, म्हणजे मनाला आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवणं हे जे आवश्यक असतं मधुमेहींमध्ये, कुठल्याही बाबतीमध्ये, आहाराच्या बाबतीमध्ये असो किंवा विहाराच्या बाबतीमध्ये असो, नियंत्रण जे पाहिजे असतं की मला ह्या गोष्टी नाही खायच्या आहेत तर मला नाही खायच्या आहेत, मला ह्या गोष्टी नाही करायच्या आहेत तर नाही करायच्या आहेत. हे जे मनाचं नियंत्रण आहे ते आपल्याला प्राणायामाने मिळवता येतं. प्राणायाम ही गोष्ट अशी आहे की जी मनाचे आजार बरं करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आपण त्याच्याकडे फक्त
एक व्यायाम प्रकार म्हणून बघता कामा नये, तर सर्वांगीण शारीरिक, मानसिक, बौद्धिक आरोग्य मिळवण्यासाठी प्राणायामाचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला एक वेळ व्यायाम रोज करता नाही आला तरी चालेल, पण प्राणायाम करणं हे आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा तुमचं मन स्थिर राहील तेव्हा तुम्ही तुमचं शरीर स्थिर ठेवण्यासाठी जास्त प्रयत्न करू शकाल. त्यामुळे प्राणायामाचं महत्त्व याच्यामध्ये खूप अधोरेखित आहे. आणखीन दुसऱ्या गोष्टींमध्ये जे सांगायचं आहे ते ऋतुचर्या म्हणून एक भाग आयुर्वेद सांगतो की प्रत्येक ऋतूमध्ये त्या ऋतूला साजेशी अशी चर्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं असतं. याच्यामध्ये मधुमेहींकरता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मधुमेह होतोच आहे आजार हा अग्निमांद्यामुळे किंवा दोषांचे जे मळ असतात, मलिन भाग असतात, त्यांचं आधिक्य झाल्यामुळे मधुमेह हा होत असतो. जसं की त्वचेवरती चिकटपणा आलेला असतो कारण घाम जास्त येत असतो, डोळ्यांच्यामध्ये घाण असते, दातांवरती किटाणू चढलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी मलिनता वाढवणाऱ्या असतात. तर ही मलिनता कमी करण्यासाठी पंचकर्माच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, पंचकर्म म्हणजे शोधन प्रक्रिया शरीराची, ती ऋतूप्रमाणे करून घ्यायला पाहिजे. हा विहाराचाच भाग आहे, हा आचरणाचा भाग आहे. एखादी गोष्ट मेंटेन करण्यासाठी जी गोष्ट आपल्याला करावी लागते, म्हणजे एखादी सुद्धा गाडी आपल्याला मेंटेन करायची आहे, तर त्याचं जसं मेंटेनन्स आपण वार्षिक 2दा-3दा करतो, तसं शरीराचं हे मेंटेनन्स करण्यासाठी जे काही आपण अपथ्य करत असतो, वर्षभर आपल्या शरीरावर अन्याय करत असतो आणि दोषांची संचिती होत असते, ते बाहेर काढण्यासाठी ऋतुकालीन संशोधन करणं, शोधन करणं शरीराचं हे खूप महत्त्वाचं आहे. ते फक्त तुम्हाला तुमच्या वैद्याकडे जाऊन ठरवावं लागतं की तुमच्यासाठी काय आवश्यक आहे. प्रत्येकाला 5 कर्म करायची गरज नसते. प्रत्येकाच्या आजाराप्रमाणे, शरीराच्या बळाप्रमाणे ते वैद्यकीय सल्ला तुम्ही घेऊ शकता. परिचर्या पालन हा खूप मोठा विहाराचा भाग आहे. स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर रजस्वला परिचर्या फॉलो करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आत्ता बघतो की कोणीच म्हणजे मुलींपासून प्रौढ स्त्री वर्गामध्ये सुद्धा रजस्वला परिचर्या फॉलो होत नाही आणि त्याचे परिणाम म्हणजे PCOD सारखे आजार असतील किंवा DUB म्हणजे डिसफंक्शनल युटेराइन ब्लिडिंग किंवा मेनोपॉजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रजस्राव होणं या गोष्टींपर्यंत किंवा इन्फर्टिलिटीसारखे जे वंध्यत्व यासारखे जे आजार निर्माण होतात हे त्याच्यातनं होतात. असंही निरीक्षणं आहेत की रजस्वला परिचर्या न पालन केल्यामुळे रजोनिवृत्तीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांना हल्ली डायबिटीस होऊ लागलेले आहेत. तर तीच परिचर्या फॉलो करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ते 3 दिवस तुम्हाला विश्रांतीचे जे असतात ते तसे नाही केले तर त्यातनं वाताचा इम्बॅलन्स होतो आणि त्यातनं वेगवेगळे आजार स्त्रीमध्ये उद्भवत असतात. तर अशा परिचर्यांचं पालन करणं पण सर्व स्त्रियांसाठी अतिशय आवश्यक आहे. आत्ताची स्त्री ही खूप ॲम्बिशियस आहे, करिअर ओरिएंटेड आहे आणि काही गोष्टी तिला इतर लोकांसारख्या सतत निभावून नेण्याची गरज असते. घरामध्ये हल्ली एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे स्त्री ही एकटीच काम करणारी असते. ज्या गोष्टींवरती नियंत्रण तिला ठेवता येऊ शकत नाही त्या म्हणजे असं विश्रांती घेणं वगैरे करू शकत नाही, पण तरीसुद्धा काहीतरी टाईम मॅनेजमेंट करून 3 दिवसाची विश्रांती आणि त्या काळातलं आहाराचं परिपालन करणं हे तिच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर एकंदरीत आपण आत्ता पाहिलं की सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, दिनचर्या फॉलो करणं, ऋतुचर्या फॉलो करणं, विविध परिचर्या फॉलो करणं, यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही. तर तुम्हाला तुमचा निर्धार पक्का लागतो की मी हे केलं तर मला कमीत कमी औषधं घ्यावी लागतील आणि कमीत कमी उपद्रवांना तोंड द्यावं लागेल. त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त वेळेची गुंतवणूक करणं हेच महत्त्वाचं आहे. हे तुमचं आरोग्य हे तुमच्या हातामध्ये ठेवणं हेच ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मला वाटतं की हेल्थ कॉन्शियस जे लोक आहेत, ज्यांना आपला मधुमेह चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे आणि एकंदरीतच समाजाला या सगळ्या मधुमेहाच्या भस्मासुरापासून आपल्याला जर वाचवायचं असेल तर अशा पद्धतीची आचरण पद्धती आपण जर अंगीकारली तर मला वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यावरती कंट्रोल ठेवणं शक्य होईल. शेवटी निर्णय हा आपल्यालाच घ्यायचा असतो, निर्धार हा आपल्यालाच करायचा असतो. पण या आयुर्वेदाने सांगितलेल्या सल्ल्याचा तुम्ही नक्की सगळेजण विचार करा आणि यानुसार जर आपण आपली दिनचर्या फॉलो करायला लागलो तर मला अगदी नक्की हा विश्वास आहे की तुम्हाला
तुमच्या या आजारापासून, मधुमेहासारख्या अतिशय उपद्रवी आजारापासून मुक्ती मिळण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. आता इथेच थांबते. परत भेटूया. धन्यवाद.